ब्रेक नंतर जय महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय लठ्ठपणाच्या कॅन्सरचा। एक रिपोर्ट आलेला आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलं गेलंय की लठ्ठपणामुळे 13 प्रकारचे कॅन्सर होतात। काय आहे हा रिपोर्ट परत पाहूया आणि त्याच्यानंतर आपण डॉक्टर मल्लिका आणि डॉक्टर दुधाट यांच्याकडे पुन्हा जाणार आहोत। स्थूलपणा आरोग्यासाठी कसा हानिकारक आहे याविषयी बरंच बोललं जातं, पण स्थूलतेमुळे होणाऱ्या अपायांमध्ये आता आणखी एक भर पडली आहे। लठ्ठपणामुळे 13 प्रकारचे कॅन्सर्स होण्याची शक्यता बळावते असं अभ्यासांती पुढे आलंय। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनशी संलग्न एका संस्थेनं अभ्यास करून हा निष्कर्ष काढलाय। याआधीही 5 प्रकारच्या कॅन्सरचा संबंध स्थूलतेशी आहे हे उघड झालंय। लठ्ठपणामुळे हे 13 प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात। लठ्ठपणामुळे होऊ शकणारे कॅन्सर्स: गॅस्ट्रिक कार्डिया, लिव्हर कॅन्सर, गॉल ब्लॅडर कॅन्सर, पॅनक्रियाटिक कॅन्सर, थायरॉइड कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर, ब्रेन कॅन्सर, ब्लड कॅन्सर। स्थूलता हा आजार पचन आणि हार्मोन्सशी निगडीत आहे, त्यामुळेच स्थूलतेमुळे कॅन्सर होण्याची शक्यता बळावते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। यामुळेच कॅन्सर सारख्या डेडली आजारापासून वाचायचं असेल तर फिट राहणं गरजेचं बनलंय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। आपण ह्याचवरती चर्चा करतोय। मी पुन्हा एकदा डॉक्टर मल्लिका यांच्याकडे जाणार आहे। डॉक्टर मल्लिका, आपण असं म्हणतो की आपण खाणं कसं बंद करणार? काही लोकांना वडापाव बाहेर खायला आवडतो, कधीतरी खाणं पसंत करतात लोक, पिझ्झा बर्गर सारखे प्रोडक्ट्सही पसंत करतात लोकांनी। तुम्हाला असं वाटतं की आपल्या जिभेवरती थारा दिला पाहिजे की कुठे आपल्याला थांबावं की ह्या गोष्टी झाल्या बस, हे लोकांना? मी एक सेइंग सांगते तुम्हाला। असं आयुर्वेदिक मध्ये असं सांगतात, अ वाईज मॅन इज वन हू नोज वेन टू स्टॉप टू ईट। म्हणजे आपल्याला माहिती असायला पाहिजे की बस आता आपल्या ब्रेन आणि गटमध्ये असं कनेक्शन पाहिजे की आपण काय करतो, आपल्या जिभेसाठी आपण खातो आणि खात 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 मग पोट असं फुगून जाणार, मग आपण स्टॉप करतो। मग आपल्याला शांतपणा बसून, इफ पॉसिबल क्रॉस लेग पोझिशनमध्ये बसून, टी व्ही मोबाईल न बघता आपल्याला खूप चू करून खाणं खायचं। म्हणजे 32 टाइम्स इज आयडियल इफ यू कॅन चू। मग हे चू करून आपल्याला आपल्या ब्रेनमध्ये सिग्नल मिळणार की बस आता बस झाला, आणि 20% मात्र 20% आपल्याला आपला पोट खाली ठेवायचा, ते करायचं। आणि पार्टी झाली किंवा काहीतरी ओकेजन झाला आणि तुम्ही खाल्लं, मग कॉम्पेन्सेशन करायचं। म्हणजे दोन गोष्ट आहे, तुम्ही नेक्स्ट मीलमध्ये कॉम्पेन्सेट करू शकतात, सॅलेड घेऊ शकतात, फ्रूट घेऊ शकतात, नट्स किंवा ग्रीन टी घेऊ शकतात, नाहीतर तुम्ही एक्स्ट्रा व्यायाम करू शकतात ना। व्यायामचा वेळ नाही असला तरी बिल्डिंगमध्ये तुमच्या 4th फ्लोअर आहे, 6th फ्लोअर आहे, ते फ्लोअर्स क्लाइम्ब करू शकता तुम्ही, स्पॉट जॉगिंग करू शकतात, एक स्किपिंग रोप असणार तर स्किपिंग रोपमध्ये तुम्ही स्किपिंग करू शकतात। असं कॉम्पेन्सेशन करायचं। आज जास्त खाल्लं तर आयदर बर्न इट और ईट लेस इन युअर सबसिक्वेंट मील। म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण पाहायला पाहिजेत। पण डॉक्टर दुधाट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅन्सर होतात 13 प्रकारचे आपण म्हणतो, मात्र सध्या जो पाहायला मिळतोय एक ट्रेंड आहे तो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचा। खूप रॅम्पॅन्ट ब्रेस्ट कॅन्सर आहे। ब्रेस्ट कॅन्सरचा आणि डिरेक्टली ह्या स्निग्धतेचा किंवा फॅटचा काय संबंध? अतिशय जवळचा संबंध आहे। आम्ही आता सध्या बघतोय, जेव्हा आम्ही यंग ब्रेस्ट कॅन्सर आता सध्या बघतोय ना, 22 पासून ते 40 पर्यंत, तर मेजॉरिटी महिला ज्या आहेत त्या ओबेस किंवा ओव्हरवेट आम्हाला जाणवतात। आता इतक्या यंग एजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होणं किती धोकादायक आहे आपल्याला लक्षात येतं। आता बेसिकली काय होतं, हे आपलं जे फॅट आहे ते आधीपासून ओबेसिटी म्हणून सांगितलं, चाइल्डहूड ओबेसिटीसुद्धा आपण प्रिव्हेंट करायला पाहिजे, तर हे आपण कॅन्सर्स पुढं आपण थांबवू शकतो। आता नॉर्मली काय होतं, ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर हा इस्ट्रोजन हॉर्मोन डिपेंडंट कॅन्सर आहे। आपल्या ओव्हरीज इस्ट्रोजन सिक्रेट करत असतात, पण मेनोपॉज नंतर जे लोक ओबीज असतात ते फॅट इट टेक्स ओव्हर टू, त्याच्यामुळे इस्ट्रोजन हॉर्मोनचं फॅटमधून होणारं प्रमाण हे खूप हाय लेवलमध्ये असतं पोस्ट मेनोपॉझलमध्ये। त्याच्यामुळं इन पोस्ट मेनोपॉझल म्हणजे आपल्या मासिक पाळी थांबल्यानंतर होणारं कॅन्सरचं प्रमाण, ब्रेस्ट किंवा एंडोमेट्रियम, आपण युट्रसचं आतलं लायनिंग म्हणतो, याचं प्रमाण खूप जास्त आहे। आणि याचा अर्थ असा नाही की मासिक पाळी चालू असताना ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण कमी राहतं असं नाही, त्याच्याशी सुद्धा त्याची लिंक आहे, पण जास्त लिंक आहे ते मासिक पाळी थांबल्यानंतर जे हाय लेवल इस्ट्रोजन फॅटमुळं तयार होतं शरीरामध्ये, आणि ते जर आपण कंट्रोल आधीपासून केलं, ओबेसिटी ठेवली नाही, तर मी तुम्हाला एकच सांगतो, आपण जर BMI, आपण जो बॉडी मास इंडेक्स आपण म्हणतो 1%नी जर आपण कमी केला, साधारण 2 किलो जर कमी केलं, तर ओव्हरऑल स्टॅटिस्टिक्स बघितलं तुम्ही
1,00,000 कॅन्सरची इन्सिडन्सेस आपण ते कमी करू शकतो. हे त्याचं स्टॅटिस्टिक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. स्टॅटिस्टिक लक्षात घेणं गरजेचं आहे. मात्र डॉक्टर मल्लिका, सगळ्यात महत्त्वाची एक दुसरी बाजू याला आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण असं म्हणतो की 4 मील घ्यावे, 3.5 आवर्स किंवा 4 तासांनंतर एक वेगळं मील घ्यावं. तर या मीलचं काही बायफर्केशन करावं का? म्हणजे सकाळी हेवी घ्या, संध्याकाळी लाईट घ्या किंवा रात्री अजिबात घेऊ नका, अशा प्रकारे काही आहे? ॲज पर ॲक्टिव्हिटी आपल्याला डाएट घ्यावी. म्हणजे जनरली वेन वी वेकअप, आपण उठतो तेव्हा आपली मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी जास्त असते. म्हणून आपल्याला होममेड उठल्या उठल्या पहिल्यांदा पाणी घ्यायचं, 1 ते 2 ग्लास पाणी घ्यायचं. उपाशी पोट मग फ्रूट घ्यायचा 1 तासानंतर. आणि घरगुती होममेड ब्रेकफास्ट घ्यायचा, हेवी ब्रेकफास्ट घ्यायचा. तुम्ही कामं करतात आहे किंवा चाइल्ड पण आहे, ते स्कूलला जात आहे, तर होममेड ब्रेकफास्ट तयार करून घ्यायचं. मग लंचमध्ये पण बॅलन्स डाएट घ्यायचं. असं नाही आहे की राईस नाही घ्यायचं किंवा चपाती नाही घ्यायचं, फक्त हाय प्रोटीन घ्यायचं. तुम्ही सगळे घरगुती पदार्थ खाऊ शकतात, पण एव्हरी 2 to 3 आवर्स खायचा. आणि मग संध्याकाळी थोडा आपला ॲक्टिव्हिटीनं कमी होतो, कारण आपण झोपतो. मग आपल्या झोपण्याचा आधी देअर शुड बी 2 आवर्स गॅप. म्हणजे डिनरमध्ये आणि झोपण्यामध्ये 2 तासाचा गॅप असायला हवं. आणि डिनर ॲज लाईट ॲज पॉसिबल. म्हणजे आता तुम्ही 2 चपाती घेतात, मग 1 किंवा 1.5 चपाती घ्या आणि 2 ते 3 स्पून राईस पण तुम्ही घेऊ शकतात रात्रीला. मग पण ते सोण्याचा आधी घ्यायचं, 2 तासाआधी घ्यायचं. आणि भरपूर मात्रात पाणी घ्यायचं आणि एरेटेड ड्रिंक्स घ्यायचं नाही. लिंबू पाणी आहे, छास आहे, ताक आहे. आणि तूप पण रोज एव्हरी डे तूप 1 चमचा किंवा 2 चमचा तूप, घरी बनवलेला तूप पण महत्त्वाचा आहे. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, आपण ₹2 वाचवण्यासाठी आपण चीप सबस्टिट्यूट्स आणतात. कच्ची घाणी तेल म्हणजे कोल्ड प्रेस ऑइलचा ऐवजी रिफाइंड ऑइल्स विकत घेतात, डालडा विकत घेतात. देशी घीचा ऐवजी आपण बटर आणि चीप मार्जरीन विकत घेतात. ते 2 पैसे वाचवण्यासाठी आपण डॉक्टरांच्या टेबलावर खूप खर्च करतो. म्हणजे आपल्याला हेल्थमध्ये प्लीज इन्व्हेस्ट करायचं आहे. शरीराला जपून ठेवा. कॉम्प्रोमाइज जे आहे ते हेल्थमध्ये नका करू. डॉक्टर, शेवटचा 1 मिनिट आहे, मी तुमच्याकडे येतो. ह्या सगळ्या गोष्टी पाहताना सध्या जो ट्रेंड भारतामध्ये आहे तो म्हणजे डायबिटीसच्या पाठोपाठ भारतामध्ये मृत्यू होत आहेत ते कॅन्सरनी. आपण आताच पाहिलं की ओबेसिटी हा देखील एक मोठा त्याच्यामध्ये फॅक्टर आहे की कॅन्सर होत आहेत. तुम्ही पेशंट्सना काय सांगाल, म्हणजे लोकांना काय सांगाल की तुम्ही काय नक्की तुमची लाईफस्टाईल ठेवली पाहिजे जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टींपासून दूर राहता येईल? बेसिकली आपल्या लक्षात घेतलं पाहिजे, ओबेसिटी ही दिवसेंदिवस वाढते. सध्या 20% कॅन्सर रिलेटेड गोष्टी आपल्या ओबेसिटीमध्ये होतात. हे जर प्रमाण असं राहिलं तर 2030मध्ये हे 40%च्या वर जाऊ शकतं. आणि त्याच्यामुळे कॅन्सर इन्सिडन्स हा जास्तीत जास्त आपल्याकडं वाढत जाईल. इन ॲडिशन टू आपण ज्या काही गोष्टी कॅन्सरसाठी ज्या गोष्टींमुळे कॅन्सरचा प्रादुर्भाव होतो, तर त्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपला नियमित आहार, आपली जीवनशैली अशी असावी की ती ताणविरहित असावी. उत्तम आहार, सकस आहार, घरगुती आहार आणि उत्तम व्यायाम आणि सिडेंटरी लाईफस्टाईल नसावी. रोज 1 तास तरी आपल्या शरीरासाठी आपण जरूर द्यावा. आणि योगा, मेडिटेशन हे कधीही विसरू नका. या 4 गोष्टी या गुरुकिल्लेत असं समजा. पण म्हणून मला नेहमीच एक सांगावंसं वाटतं की आपण आयुष्य कसं जगावं ही एक कला असते. आपण जर म्हणाल तर सूर्याने कसं उदयात यायचं त्याचं उत्तर त्याच्या सूर्योदयात आहे. फुलांनी कसं उमलायचं त्याचं उत्तर त्याच्या उमलण्यात आहे. पण माणसाने कसं जगायचं ना त्याचं उत्तर सुंदर जगण्यात आहे. बरोबर. सुंदर जगणं जर जगायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी बॅलन्स ठेवायला लागतील, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करून चालणार नाही. डॉक्टर दुधाट आणि डॉक्टर मल्लिका, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, तर तुमच्या दोघांचेही धन्यवाद. तर आपण चर्चा करत होतो लठ्ठपणाच्या कॅन्सरबाबत. तुम्ही पाहिलं लठ्ठपणा हा तुमच्या लाईफस्टाईलशी निगडीत आहे. त्यामुळे तुमची लाईफस्टाईल आणि तुमचा आहार जर योग्य असला तर तुम्ही या सगळ्या गोष्टींना दूर ठेवू शकता. जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पण ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.